गुड मॉर्निंग गाईज. ब्रेकफास्टसाठी रेडी झालो आहे. डे 2 तुम्ही बघू शकता. त्याने इकडे ना वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. आत्ता आपण चाललोय ब्रेकफास्टला. बघूया ब्रेकफास्टला काय आहे. पोहे, रवा उपमा, सांबर, इडली आणि ऑल दॅट, पराठा वगैरे खूप काही काही तिकडे पण तुम्ही बघू शकता. कॉर्नफ्लेक्स वगैरे, ओट्स काही घ्यायचं असेल, हॉट मिल्क, कोल्ड मिल्क, म्हणजे खूप काही काही जेवायला. जर तुम्हाला लाईव्ह पराठा, डोसा, इडली, एग पाहिजे नसेल तर ते पण कट करू आपण. रूमवरती जाऊन तो गाईज आपला ब्रेकफास्ट झाला आहे आत्ताच जस्ट. आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो आम्ही काय काय खाल्लं ब्रेकफास्टला. ॲक्च्युली आम्ही जेवताना माकड आले. माकडांनी अर्धं जेवण उचलून नेलं. हॉटेलवाल्यांनी परत दिलं दुसरं आम्हाला. आता ब्रेकफास्ट झाला आहे आमचा. आता हॉटेलवर जायचं, चेंज करायचं, बाहेर जायचं कुठेतरी. टेबल बघा आमचा किती छान होता, बसायची जागा बघितलाय का? अच्छा. इकडं मस्तपैकी अख्खं दिसतं नेचर बघू शकतो. आता जायचं रूमवरती, थोडं चेंज करायचं. ब्रेकफास्ट झाला आहे, रूमकडे चाललो आहे आता. गाडी काय दिसेना बाबा आम्हाला रूमपर्यंत न्यायला. मी तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी गाडी ठेवली ते, कारण याच्यासारखे काही आळशी असतात, चालायला नको म्हणतात म्हणून. आणि हॉटेल पण भरपूर मोठे. जवळपास आमचं जे आहे रूम, ते रिसेप्शन आणि हे जे आहे रेस्टॉरंट, तिथून ते इथपर्यंत अंतर 400 का 500 मीटर आहेत काहीतरी ना. एवढ्या लांब असल्यामुळं ते बग्गी ठेवतात. 400 मीटर. 400 मीटर नाही गाईस, 2 किलोमीटर लांब. एवढं नाही आहे पण भरपूर आहे, त्याच्यामुळे यांनी बघी ठेवलं. ते हॉटेल भरपूर मोठं आहे. गाईस आता आम्ही फॉरेस्टमधून खाली चाललो आहे, रेडी चालू आहे, तुम्ही बघू शकता. हां बघी येते ते. तिथून मग खाली जाणार, इथून मग ते त्यांच्या खालच्या रेस्टॉरंटला जाणार. तिथून मग आपल्या गाडीने आपण जाणार. 1-2-3 ठिकाणं आहे अजून, आपल्याला पण काय माहीत नाही. बघू आपण आता खाली गेल्यावर काय आहे ते. वी आर हिअर ॲट कॉर्बेट नॅशनल पार्क. दे टोल्ड काय की इथं काहीतरी म्युझियम आहे. आता आम्ही आहे कॉर्बेट नॅशनल पार्कला. आता काय आहे म्युझियममध्ये कसं आहे बघू शकता तुम्ही. काय आता थिएटर आहे इथं, आम्ही थिएटरमध्ये जातो. बघू काय. गाईज माझा भाऊ सांगेल तुम्हाला थिएटर आणि ते द नाईटमेअर कसं होतं. A1 क्वालिटी नाही, Z1 क्वालिटी होतं. अप्रतिम, अजिबात येऊ नका. फायदा नाही ते थिएटर आणि ते नुसतं नावाला काही स्टोरी होती, त्याचा तर काय अर्थ नाही कळाला. आणि ते नाईटमेअर रिअल फील काय रिअल फील नाही. काचात प्राणी ठेवल्या तर आवाज काढी देत. उगतच पाहिजे वेस्ट आहे. 100 रुपयाचं तिकीट होतं. एवढं काय खास नव्हतं बघण्यासारखं, थोडं फारच, म्हणजे एवढं पण नाही की खूपच भारी. ओके म्हणू शकतो. 100 रुपयेप्रमाणे ठीक आहे, मग फिरू शकता.
इकडं बाकीचा सराउंडिंग म्हणा इथला बाजूचा सरोवर खूप छान आहे. सर्व इकडं झाडे वगैरे बघू शकता. तर इथं गजिया म्हणून टेम्पलचं नाव आहे. इथं आम्ही आलोय. छान मंदिर आहे. बघू शकता किती छान मंदिर आहे. माँ गिरिजा देवी म्हणून आहे. हे जे मंदिर आहे इकडे वरती दिसते की ते म्हणतात कुठेतरी या साईडला होते लांब ते मंदिर, तिकडून इकडे वाहत आले ते. म्हणजे एकेकाळी काहीतरी इकडं फ्लड आलतं, त्या फ्लडमुळं ते मंदिर तिकडून इथपर्यंत वाहत आलं. ते मंदिर इथं स्थापित झालं म्हणून त्या देवीचं नाव माँ गिरिजा देवी पडलं. अरे बोल बोले बाबा, क्या बोल रहा था, फिर से बोल. हाँ जे बोलले की बम खाना खाओ तेव्हा दम. गाईज आम्ही आलो देवीवरून दर्शन करून आलो, चेंज केला. आता तुम्हाला नेचर दाखवतो बाहेरचं किती छान झालंय. वेद सॉरी I am sorry, Babu. तुम्ही बघू शकता. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. म्हणजे खूप छान झालंय. अजून तिकडं पण पुढं खूप बाहेर आहे. आता झालाय स्नॅक्स टाइम. किती वाजले तरी 5:15. काढून आण बरं का. मी तर बाहेर थांबतोय. ओ गाईज बाहेर पण एवढं भारी सकाळी ऊन होतं, आता पावसाच्या वातावरण एवढं भारी नेचर झालंय ना. मला तिकडलं पण दाखवतो. वाव, कॅनॉट इमॅजिन दिस. काय भारी झालं यार, एकच नंबर. या वातावरणात मस्तपैकी जाऊन कॉफी प्यायची, थोडंफार स्नॅक्स खायचं, मस्त निवांत बसायचं. हाताने रे. गाईज केलाय आम्ही मस्तपैकी इव्हनिंग नाश्ता. इव्हनिंगच्या नाश्त्याला आहे ना बटाटा वडा, चहा, लेमन टी, pasta. and I swear that it was too awesome and it was very delicious. and now here we are in the room Huh. and we had great evening over there. And it's raining outside. It's very nice weather. I can see you. It's too dark, so now we will take some times of bed rest and again we'll go for supper. So bye guys, see you at supper time. Hello guys and
पहिलंच अँड वासरूस. तर आज आता डिनरच्या नंतर आम्ही आलो पूल खेळायला, तर तुम्ही बघू शकता. केलाय. काय खाऊ? रिटेक. चलो कम ऑन. वाचला. काय झालंय पोल खेळून हो गाईस, हे थांबती गाईस. सेल्फी. गाईज पूल खेळून झालेले आत्ता. बघी आता आम्ही नाही का बग्गीसाठी रिक्वायरमेंट नाही का टाकणार आहे. रिसेप्शन पशी चला रिसेप्शन आम्हाला बग्गी भेटेल. and here it is. He can drop us to 5-3 बग्गी रूम नंबर 536. 536. Sorry. Guys, come on, let's go. फ्लॅश नाही घ्यायला. Wait, no, I will do it. हां, तिकडून चालू होतं का गाईज? Thank you. चालला बघ घेवाला. थांब. गाईज तुम्हाला एक अप्रतिम एक चांगली गोष्ट सांगतो. आम्ही ना लय भारी एन्जॉय करत होतो, पण आहे ना पावसाने ना गुलीगत धोका दिला आम्हाला. नाही का चांगले स्नॅप काढायचे होते पावसाचे व्यवसायाचे, पण गुलीगत धोका दिला. SQ जाडकी गुलीगत धोका. गाईज ते पाणी पिते नाही का गाईस? गाईज हे तुम्हाला याने- तुमच्या माहितीपुरती सांगतो, हे हिमालयातलं प्युअर वॉटर आहे बरं का. प्युअर वॉटर एकदम छान वॉटर आहे. याची टेस्ट आपल्या साध्या बिस्लरीपेक्षा खूप भारी टेस्ट आहे याची. गाईज नॅचरल वाटते पाणी. गाईज तुम्ही वेगळा अर्थ नको घ्या गाईज झोपतो आता आम्ही. उशीर झाला. गुड नाईट. उद्या सकाळी जायचंय लवकर. सकाळी भेटू आपण. बाय. अचानक देणार पाहून बांधकाम आम्ही सजलो.